आज आपण नंबर सिरीज हा टॉपिक घेतोय। नंबर सिरीज ह्या IBPS पॅटर्नमध्ये जवळपास 3 ते 5 प्रश्न येतात, म्हणजे तुमचे 6 ते 10 मार्क नंबर सिरीजमध्येच होतात। ठीक आहे, तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। तर IBPS पॅटर्नमध्ये कशा प्रकारचे नंबर सिरीज असते ते आता आपण बघतोय। तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर दिसतोय, 5, 11, 20 क्वेश्चन मार्क 47, 65 आणि 86। तर ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं असतं, जर नंबर अशा अचानक बदलत नसेल, हळूहळू बदल होत असेल, तर त्याच्यामध्ये डिफरन्स चेक करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये फरक कितीचा फरक आहे प्रत्येक याच्यामध्ये तो आपल्याला चेक करायचा आहे। तर फरक चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तर पहिल्या याच्यामध्ये 6चा फरक आहे बघा, 5 आणि 11मध्ये 6चा फरक आहे, त्याच्यानंतर 11 आणि 20मध्ये 9चा फरक आहे। आता पुढं आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यामध्ये फरक माहीत नाही, आणि इथं पण क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांमधला फरक माहीत नाही, पण 47 आणि 65 मधला आपण फरक काढू शकतो। तो फरक येईल 18 बघा, आणि 65 आणि 86 मधला पण फरक आपण काढू शकतो। तो किती, 6तून 5 गेले 1, आणि 8तून 6 गेले 2, 21। तर ह्या नंबर का लक्षात बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की हा 3चा टेबल तयार होतो बघा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, इथं 12, आणि त्याच्यानंतर किती 15, 18 आणि 21। म्हणजे या ठिकाणी असा नंबर येईल की ज्याच्यामध्ये 20 आणि ह्या संख्येमधला फरक किती असेल, 12चा येईल, आणि 47 आणि ह्या संख्येमधला फरक किती जाईल, 15चा फरक येईल। तर 20मध्ये जर 12 ॲड केले तर 32 उत्तर येतं बघा, 20 आणि 12 उत्तर येईल 32, आणि 32मध्ये जर 15 ॲड केले तर बरोबर 47 येत आहे, म्हणजे 32 हे तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर राहील। ठीक आहे, तर इझी क्वेश्चन होता हा। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया चला आपण पटकन। ओके, आता बघा, तर 382 क्वेश्चन मार्क 94, 46, 22, 10 आणि 4। तर याच्यामध्ये असा खूप मोठा बदल झालेला आहे, म्हणजे 4 आहे आणि इथं किती 382 आहे, म्हणजे खूप मोठा फरक आहे। तर खूप मोठा असं अचानक जर बदल होत असेल पहिल्या संख्येत आणि शेवटच्या संख्येमध्ये, तर त्या ठिकाणी 100% मल्टिप्लिकेशनचा पार्ट असतो। त्या ठिकाणी काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं। तर मल्टिप्लिकेशन शोधण्यासाठी जर आता तुम्ही चेक करायचं असेल तर छोट्या नंबरपासून करू शकता, किंवा मोठ्या नंबरपासून पण करू शकता। एक हिंट भेटली पाहिजे फक्त आपल्याला। 4 आणि 10, 10 आणि 22 ह्या 3 नंबर का जर लक्षात दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की 4 गुणिले 2 8 अधिक 2 10 होतील, 10 गुणिले 2 20, अधिक 2 जर केलं तर किती होतं, 22 होता, 22 गुणिले 2 44, अधिक 2 किती होतात, 46 होता। म्हणजे आपल्या पॅटर्न लक्षात आला। पॅटर्न काय त्याचा, तर गुणिले 2 करायचं आणि +2 करायचं। तर बघा 46 गुणिले 2 जर केलं तर ते येतील 92, आणि 92मध्ये 2 ॲड केले तर किती होतील, 94 होतील। तर तेवढं आता आपल्याला पॅटर्न लक्षात आला आहे, तर डायरेक्ट 94 × 2 करा, 94 × 2, 94 × 2 किती होतील, 4 दुने 8 आणि 9 दुने 18, +2 जर केलं तर 188, आणि +2 होतील 190, म्हणजे 190 ऑप्शन नंबर डी हे काय तुमचं करेक्ट आन्सर आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता पटकन। 3, 7, 13, 27 क्वेश्चन मार्क 107 आणि 213। तर इथं पण बघा बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे, 3 आणि 213 खूप मोठा बदल झालेला आहे। तर ज्यावेळेस खूप मोठा बदल असतो त्यावेळेस काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं। तर मल्टिप्लिकेशन शोधण्यासाठी नंबरकडचे आपण जर बघितलं, 3, 7 आणि 13 ह्या नंबरकडे जर बघितलं तर आपला एक हिंट लक्षात येते बघा। तर आणि नंतर पण 27कडे पण आपण बघूयात, 3, 7, 13 आणि 27। तर 3 दुने 6 होतात, पण इथं 7 दिलेले, 7 दुने 14 होतात, तर ते 13 दिलेले आहे, 13 दुने 26 होता, इथं 27 आलेले आहे। याचा अर्थ काय झालेला आहे, ×2 केलेलं आहे पहिल्या वेळेस, आणि +1 केलं तर 7 होतील, 7 ×2 जर केलं तर ते 14 होतात, -1 केलेलं आहे, 13 दुने 26, आणि 26मध्ये +1 ॲड केला 27। तर याचा अर्थ काय केलं, 1 ॲड 1 +- केलेलं आहे। तर 13 दुने 26 +1 केलं 27 आलं, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला -1 करायचं आहे। तर 27 × 2 होतात 54, आणि -1 करायला विसरू नका, म्हणजे आता इथं 54 ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही त्याला टिक करशाल, पण याचं उत्तर काय 53।
27 मल्टिप्लाय बाय 2 54 होतील आणि त्यातला -1 आपल्याला करायचं आहे कारण एकाडे एक प्लस आणि मायनस केलेलं आहे. तर 53 याचा आन्सर आहे. 53 ऑप्शनमध्ये दिलेलं नव्हतं म्हणून नन ऑफ दिस हे त्याचं काय येईल आन्सर येईल करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे. 7 11 19 35 67 आणि 259. इथं पण असं मल्टिप्लाय वाटतंय मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये पण असणार आहे. 7 11 19 35 67 आणि 259. जर ह्या क्वेश्चनकडे जर बघितलं तर मल्टिप्लिकेशनच आहे त्याच्यामध्ये, डायरेक्टली कुठली हिंट लागत नाही बघा. पण आपण जर एक 2चं मल्टिप्लाय जर ट्राय केलं 7 दुने 14 तिथं 11 आलेलं आहे म्हणजे 3 मायनस केलेले वाटतं आहे आणि 11 दुने 22 22मधनं 3 जरी मायनस केले तर 19 येतं म्हणजे करेक्ट आहे. बरोबर आहे तेच. 7 गुणिले 2 14, 14मधनं 3 गेले 11, परत 11 दुने 22, 22मधनं 3 वजा केले 19 होतील. 19 दुने 38, 38मधनं 3 वजा केले 35. म्हणजे आपल्याला इंटू 2 आणि -3 केलेलं आहे. मल्टिप्लाय बाय 2 -3 तर 67 मल्टिप्लाय बाय 2 67चे डबल करायचं आणि -3 करायचं आहे. 67 मल्टिप्लाय बाय 2 7 दुने 14 आणि 6 दुने 12 आणि 1 13 म्हणजे 134मधनं 3 मायनस करायचे बाकी आहेत म्हणजे 131 हे तुमचं करेक्ट उत्तर येईल. 131 म्हणजे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. सॉरी ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. लास्टचा क्वेश्चन बघा आता. -2 5 24 61 क्वेश्चन मार्क आणि 213. -2 5 24 61 क्वेश्चन मार्क आणि 213 213. तर ह्या क्वेश्चनकडे जर बघितलं तर इथं पण मल्टिप्लिकेशन असेल पण मल्टिप्लिकेशन विथ काहीतरी प्लस मायनस केला असणार आहे किंवा क्यूब किंवा स्क्वेअर ह्या पण टर्म तिथं येऊ शकतात. तर बघा आता आपल्याकडं क्यूब कोणते कोणते आहेत. एक क्यूब आहे. क्यूब नंबर्स कोणते आहेत. 1 आहे, त्याच्यानंतर 8, नंतर 27, 64, नंतर 125 आणि त्याच्यानंतर 6चा किती येतो 216. ह्या क्यूबच्या नंबर्सकडं आणि क्वेश्चनमध्ये जे सिरीज दिली त्याच्याकडे जर बघितलं तर एक लक्षात येतं की प्रत्येकामध्ये -3 जर केलं तर तुमचा आन्सर येऊन जाईल बघा. 1 - 3 किती येतात. 1 - 3 केल्यावरती -2 येणार. 8मधून 3 वजा केले तर 5 येणार. परत 24मधून 3 वजा केले तर 24 येणार. 27मधून 3 वजा केले तर 24 येणार. 64मधनं 3 वजा केले तर किती येतात 61 येतात. म्हणजे ह्या टाईपमध्ये. आता 125मधून 3 वजा करायचे आहेत 122 हे तुमचं करेक्ट उत्तर येईल. 122 ऑप्शन नंबर सी हे त्याचं काय करेक्ट आन्सर येईल. तर ह्या टाईपमध्ये तुमचा अप्रोच असला पाहिजे. तर नंबर सिरीजचं हे शॉर्ट लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. याच्या आधी पण एक लेक्चर आपण घेतलेले ते पण बघून ठेवा. ओके.